नमस्कार। अद्भुत, अद्वितीय, अविश्वसनीय कार्य पूना वह क्षेत्र है जहां क्रांति उत्पत्ति होती है और यह वह क्षेत्र है जहां से सनातन पूरे विश्व की ओर निगाहें टिका के रखती है। आज उसी चीज के लिए हमारे सर चाह रहे हैं कि हमारी सभ्यता और संस्कृति किस तरह से भारत के प्रत्येक नौ युवकों में आ सके। इसी संदर्भ को लेकर इन्होंने एक क्रांतिकारी ज्वाला उठा रखा है और इनका एक ही मात्र संकल्प है कि हमारा सनातन, हमारा अखंड भारत किस तरह से आगे बढ़े। धन्यवाद सर। प्लीज सर, आप कुछ बताएंगे इसके बारे में? आप सबको मालूम है कि 350 साल पहले छत्रपति शिवाजी महाराज ने जो इस्लामी सत्ता थी उसको उखाड़ फेंका था और महाराष्ट्र में स्वराज्य की स्थापना की थी। छत्रपति शिवाजी महाराज ने रायगढ़ किले के ऊपर हिंदवी स्वराज्य की स्थापना की थी। उस हिंदवी स्वराज को निर्माण करने के लिए जो जो मराठा सरदार उनके साथ में थे, उन सरदार मराठों के उनके घर के जो दर्शन शस्त्र वहां पे रखते थे, उन शस्त्रों का दर्शन हमने आज यहाँ पे बाल गंधर्व कलादालन पुणे में रखा है। जो प्रदर्शन पिछले 2 दिन से चल रहा है, सोमवार को शाम तक ये प्रदर्शन होने वाला है। आप सभी को निवेदन है कि आप ज्यादा से ज्यादा संख्या में राष्ट्र प्रेमियों, राष्ट्रनिष्ठ जो भक्त है, उनको मेरा निवेदन है कि आप ज्यादा संख्या में आप ये प्रदर्शन देखने के लिए आ जाएं। धन्यवाद। यह वास्तविकता यह है कि इनका मात्र एक मकसद है कि हमारी भारतीय सभ्यता संस्कृति किस तरह प्रत्येक जन जन तक जाए और हमारी पुरानी जो प्रबुद्ध संपन्न जो संस्कृति थी उसको किस तरह से हम जन जन तक लेके जाए। आज इसी संदर्भ को आगे बढ़ाते हुए एक बच्ची जो मेरे साथ बातचीत करेगी और यहाँ की प्रत्येक चीजों को बताने का सफल प्रयास करेगी कि हमारी सभ्यता संस्कृति किस तरह से आगे थी। मैम, आपके सामने हमारी एक बेटी स्नेहा जादव जो हम बताने का सफल प्रयास करेगी कि हमारी भारतीय सभ्यता और संस्कृति और हमारा शिवाजी महाराज का जो सपना जो था वो क्या था। मैम प्लीज। नमस्कार, जय शिवराय। आज तुम्ही इथे बघू शकता पुण्यात बालगंधर्व येथे आपण भव्य दिव्य असं शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे। आपण नेहमी दुर्ग संवर्धनासाठी प्रयत्न करत राहिलेलो आहे। सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान ही संस्था दुर्ग संवर्धनासाठी कार्यरत आहे। प्रत्येक वेगवेगळ्या माध्यमातून इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी हा छोटा गेलेला प्रयत्न आहे। तुम्ही इथे बघू शकता खूप मोठी अशी गर्दी आहे। इथे आपण सुरुवातीला बघू शकता एक रांगोळी दिसते तुम्हाला, त्यातून पण आपण सर्व जनतेला एक या रांगोळीमधून आपण एक निरोप देतोय सर्वांना। तुम्ही बघू शकता किती सुंदर रांगोळी काढलेली आहे। महाराजांची प्रतिमा ठेवली आहे आपण इथे। आपण असं समोर जर बघितलं, गर्दी खूप आहे इथे। तुम्ही इथे सरनोबत नरवीर पिलाजी गोळे यांचे वंशज बघू शकता। इथे तुम्हाला जेवढे शस्त्र दिसत आहेत ते सगळे शस्त्र युद्धांमध्ये वापरली गेलेली शस्त्र आहेत। तुम्हाला इथे एक प्रतिमा दिसेल काळ्या रंगाची। ही प्रतिमा आता सध्या आपण जसं आपल्या घरात कुलदैवताचं पूजन करतो तशा पद्धतीची ही प्रतिमा आहे। त्या काळात या प्रतिमेचं पूजन, कुलदैवताचं पूजन केलं जायचं। इथे तुम्हाला दिसतायत शस्त्र। इथे तुम्हाला भव्य दिव्य अशी तलवार दिसते। या तलवारीचं वजन आणि उंची जास्त मोठी असल्या कारणाने याला खंड असं म्हटलं जातं। 55 किलो असं वजन आहे या तलवारीचं। आणि नरवीर पिल्लाजी गोळे यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी एका विशेष कामगिरीमध्ये बक्षीस दिलं होतं। जवाहर मधील आदिवासी लोकांनी बनवलेली तलवार आहे। या तलवारीचा वापर होत नाही। आपण बऱ्याचदा असं ऐकलंय की एका मावळ्याने 55 किलोची तलवार वापरली, 65 किलोची तलवार वापरली, पण ह्या सर्व काल्पनिक गोष्टी आहेत। एक पुरुष ही तलवार सहज वागवू शकत नाही। याला उचलून व्यायाम वगैरे केला असेल त्यांनी, नक्कीच केला असेल, तितके वीर ते होते, पण ही वागवता येत नाही। तुम्हाला इथे दिसत असतील शस्त्र, सगळे शस्त्र कुठल्या अवस्थेत आहेत ते तुम्ही बघू शकता। इथे तुम्हाला कॅमेरा दिसेल त्या काळातला। पत्र आधी असायचे तसं हे आहे, यामध्ये पत्र ठेवलं असायचं, दालन आहे। तसंच इथे आल्यावरती तुम्हाला दिसेल वीर धाराऊ माता गाडे पाटील यांच्याबद्दल आपल्याला सगळं माहिती आहे। धाराऊ या शंभूराजांच्या दुधाई होत्या। त्यांच्या 2 मुलांबद्दल बरंच इतिहासात सांगितलं गेलेलं नाहीये, त्यांच्याबद्दल जास्त कोणाला माहिती नाहीये। सरनोबत अंतोजी गाडे पाटील आणि सरनोबत रायाजी गाडे पाटील यांनी सुद्धा शंभूरायांसोबत शेवटच्या श्वासापर्यंत कामगिरी केलेली आहे। जेव्हा त्यांना शेवटच्या क्षणी पकडलं गेलं त्या ठिकाणी हे दोघं धारातीर्थी पडले आणि त्या युद्धांमध्ये वापरली गेलेली ही सगळी शस्त्र आहेत।
तुम्ही इथे बघू शकता धाराऊंचा आणि शंभूराजांचा एक छोटाशी प्रतिमा दिसेल तुम्हाला. ही पण त्या काळातलीच आहे, काल्पनिक आहे पण त्याच काळातली आहे. इथे तुम्हाला शिवराई दिसत असेल, आपण यांना नाणे म्हणतो, होन सुद्धा म्हणतो. यातले जे 5 नाणे तुम्हाला चांदीचे दिसत आहेत, ती 5 नाणे 2000 वर्षापूर्वींची नाणी आहेत. पुरातत्व विभागाने त्याचं अनुमान काढलेलं आहे. इथे तुम्हाला सगळी शस्त्र दिसत आहेत. यामधीलच हे एक शस्त्र जे आहे, तुम्हाला सर्वांना घोरपडीची कथा माहिती असेल. यशवंतराव घोरपडे यांनी सिंहगडावरती चढून नंतर दोर फेकला होता आणि त्या दोराचा वापर करून सर्व सैनिक वरती गेले होते. तर त्या वरती चढताना त्यांनी ह्या शस्त्राचा वापर केला होता. पुढची माहिती तुम्हाला पुढे दिसेल. तुम्हाला सरनोबत येसाजी कंक आहेत, त्यांच्या वंशज हे सगळे. आणि आपण इथे जेवढी शस्त्र आता बघणार आहोत ती सगळी शस्त्र वेगवेगळ्या घराण्यातली आहेत. आता आपण बघितलं जसं गोळे घराणे, गाडे पाटील घराणे, हे शस्त्र सगळे त्यांचे वंशज वापरतात, म्हणजे त्याचं जतन त्यांचे वंशज करतात, ते त्यांच्याकडे असतात. इथे तुम्ही बघू शकता येसाजी कंक यांचं शस्त्र आहे ते. इथे पुढे दिसतील तुम्हाला श्रीमंत साबू सिंग पवार घराणे आहे, शंभू सिंग परमान, त्या वेळेस वापरली जाणारी ही सगळी शस्त्र आहेत. त्यांचा पोशाख दिसेल तुम्हाला. हे जे इथे शस्त्र आहे त्याला खांडा असं म्हटलं जातं, पुढे त्याला कंज असं म्हटलं जातं त्या पोशाखाला. इथे तुम्हाला दिसेल प्रवासात पाणी व अन्न तापवण्याची पेटी दिसेल तुम्हाला. श्रीमंत साबूसिंग पवार यांचं प्रतिमा आहे ती पुढे दिसेल. आता जसे आडकित्ते आहे तसेच शिवकालीन आडकित्ते तुम्हाला बघायला दिसतील या ठिकाणी. पोलीस काठी, पदक व पद आहे त्यांच्या इथे ठेवलं गेलेलं. आणि बग्गी दिवा आहे हा त्या काळातला. इथे तुम्हाला दिसेल महिलांचं मेकअप पेटी जे असते, आपण म्हणतो मेकअप किट, तसं मेकअप पेटी त्या काळातली दिसेल तुम्हाला. हे जो हा जो पोशाख तुम्ही बघताय, हा पोशाख श्रीमंत साबूसिंग पवार घराण्यातला आहे, त्यांचा आहे तो पोशाख. हे सगळ्या शस्त्रांचं जतन त्यांचेच वंशज करतात. तुम्हाला गर्दी दिसू शकते, खूप भयानक अशी गर्दी आहे इथे सगळं बघण्यासाठी, सगळे जमा झालेले आहेत. हाच आमचा छोटा प्रयत्न होता की सगळ्या पुण्यातील जेवढे किंवा महाराष्ट्रातून अजून बरेच लोक आलेले आहेत बघण्यासाठी. इथे तुम्ही बघू शकता गाडे घराण्याचे इथे शस्त्र दिसत आहेत तुम्हाला. इथे तुम्ही बघू शकता काशीबाई पेशवे यांच्या वापरातील पाळण्याचा खांब आहे, काशीबाई पेशवे यांच्या वापरातील ताक घुसळण्याची घी आहे, दगडी दिवा दिसतोय आपल्याला इथे, शिवकालीन दगड म्हणजे कोरीव जो कोरलेला दगड असतो त्या दगडात कोरलेलं कमळ आहे हे. इथे तुम्हाला शिवराई दिसेल, मोगलकालीन नाणी आहेत, ही शिवकालीन नाणी आहेत. आपण मागे बघितलं तसं लाकडी गाड्याची चाके आहेत, कंदील आहे, ताक घुसळण्याची लाकडी ही आहे. शस्त्र बघू शकता, इथं वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आपल्याला बघायला मिळतील. हे गाडे घराण्याची प्रतिमा आहे. सरनोबत दाभाडे राजघराणे जे आहे त्यांची ही प्रतिमा आहे. तुम्ही ऐकलं असेल त्यांच्याबद्दल. इथे तुम्ही पोशाख बघू शकता, हा पोशाख देखील दाभाडे यांचाच आहे. तसंच इथे समोर आल्यावरती आपल्याला दिसेल सरदार सोमादी गरुड नाईक देशमुख यांचं शस्त्र दिसतील तुम्हाला. सुकामेवा बारीक करण्यासाठी वापरली जाणारी शिसवी इथे दिसेल तुम्हाला. दगडाची पेटी आहे ही. हस्तिदंती सारीपाट हा खेळ आपण सगळ्यांनी बघितला असेल टीव्ही वरती, सिरियल मध्ये बऱ्याचदा बघितला असेल. आज समोर आपल्याला बघायला मिळतोय. इथे जे पोशाख तुम्हाला दिसतायत दरबारातील राज पोशाख आहेत, हे अस्सल जरतारी अंगरखे आहेत. लहान बाळाचं जरतारी कुंची टोपरे, आता आपण टोपरे बघतो, आपण आपल्या मुलांना जसे टोपरे घालतो तसे त्या काळातले आहेत हे. समोर याल तर तुम्हाला दिसेल सरदार विठ्ठल शिवतेज विंचुरकर यांचे शस्त्र दिसतील. हे हातपंखे आहेत हे. इथे बरीच माहिती आहे त्यांच्याबद्दल दिलेली, तुम्ही बघू शकता. इथे एकदा सर्वांनी येऊन नक्की भेट द्या. आपलं शस्त्र प्रदर्शन 10 तारखेपर्यंत आहे. अजून एक दिवस आहे, बघण्यासाठी खूप वेळ आहे, तुम्ही नक्की बघू शकता. विंचुरकर यांचं
हा, मी तुम्हाला इथे तुम्हाला जे पोशाख दिसत आहेत त्यांच्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला सर देतील. जय शिवराय. माझं नाव अभयराज शिरोळे. हे आम्ही सर्वांनी सह्याद्री प्रतिष्ठान बरोबर मिळून हा शस्त्र प्रदर्शन आहे, हे शस्त्र दर्शनच केलंय. कारण सगळे स्वराज्यात जे योद्धा लढले आपल्या महाराजांबरोबर, जे योद्धा आपल्या महाराजांबरोबर लढले, सरदारांनी ज्यांनी बलिदान दिलं, त्यांच्या घरातलेच वस्तू, शस्त्र, अस्त्र प्रदर्शन आपण ठेवलेले. जसं हे विंचूरकरांच्या आलमगीरच्या फरमान आहेत, जसं आमच्या घरातले तलवारी, धोप आणि लिथोग्राफ पेंटिंग आहे. सोन्याच्या ह्याच्यात जरीत विणलेला हा अंगरखा आहे. हे असे आगळ्या वेगळ्या प्रकारच्या वस्तू लोकांसाठी ठेवल्या आहेत. आणि आपण बघताय की लोकांची महाराजांची आणि महाराजांच्या मावळ्यांवर किती श्रद्धा असेल, की आज क्रिकेट मॅच आहे पण ही गर्दी आपण बघताय. म्हणजे इतकं प्रेम आहे या लोकांचं. आणि आपल्यासारख्या लोकांना आणि या शाळांना, आम्ही या शाळांना भरपूर प्राधान्य दिलंय की त्या मुलांना हे कळावं. आणि नोट्स लिहायला पेन्सिल आणि पुस्तकं घेऊन मुलं येतात शाळेतली. इतका प्रतिसाद जबरदस्त येतोय. तिसरं पर्व आहे आमचं. 4-5 लाख लोक तर आरामात येतातच. म्हणजे आता AC बंद पडलाय, तो लोड येऊन पंखे मागवलेत, असं हे सगळं चालू असतं. पण हे सगळं लोकांचंच कौतुक करावं तेवढं कम आहे, की कारण ती लोक अजूनही सगळे बघायला, हे करायला येतात. आणि त्याच्यामुळं आमचं प्रोत्साहन वाढतं. त्या उत्साहातनं आम्ही हे सगळं करत असतो. जय. आता आपण अजून पुढे बघू शकतो, बरंच काही आहे बघण्यासारखं. तुम्हाला गर्दी पण दिसत असेल इथे. सरनोबत हंबीरराव मोहिते यांच्याबद्दल आपण बरंच काही ऐकलं गेलेलं आहे. आपण इथे बघू शकता, हंबीरराव मोहिते यांचं प्रतिमा दिसेल तुम्हाला इथे. इथे वाघनखे दिसेल. तंजाऊर मराठा साम्राज्य, तंजाऊरचे छत्रपती जे होते त्यांच्याबद्दल इथे थोडी माहिती आहे. इथे वाघनखं दिसतील तुम्हाला. इथे तुम्हाला घोप दिसेल. तंजाऊरचे जे छत्रपती होते त्यांची माहिती आहे इथे. हंबीरराव मोहित्यांचं पुस्तक आहे मराठा सैन्य रचना, म्हणजे जी हंबीरराव मोहिते यांची जी वर्तुळ होती ती तुम्हाला या मॅप मध्ये दिसेल. तसंच आपण पुढे बघू शकतो, अजून बरीच वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आपल्याला बघायला मिळणार आहेत. इथे आपण बांदल घराण्याचे शस्त्र बघू शकतो. इथे थोडक्यात माहिती दिलेली आहे बांदल घराण्याबद्दल. इथे तुम्ही शस्त्र बघू शकता, ढाल, तलवार, बरेच वेगवेगळे शस्त्र तुम्हाला बघायला मिळणार आहेत इथे. राजे जाधवराव यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आहे इथे. ही शस्त्र ही त्यांच्या घराण्यातलीच आहेत. क्षत्रिय बर्गे घराणे आहे, त्यांच्याबद्दल माहिती आहे इथे. तलवार दिसेल तुम्हाला, भाला दिसेल, वेगवेगळ्या पद्धतीचे शस्त्र दिसतील इथे. सरदार इब्राहिम खान गार्दी, गार्दी म्हणतो आपण ज्यांना, त्यांच्याबद्दल छोटी इथे एक प्रतिमा दाखवली गेलेली आहे. प्रतिमा बघू शकता तुम्ही. इथे तुम्ही बघू शकता बाबर घराण्यामधील शस्त्र आणि हे दिसत आहेत तुम्हाला. टपाल पेटी दिसते, फुलदाणी दिसते, राणी की बाव दिसते, पानपुडा आहे इथे, पानपुडा दिसतोय तुम्हाला. या नोटेमध्ये तुम्हाला जे दिसतंय ती विहीर आहे, बाबरांच्या वंशजांनी बांधलेली आहे ती. शस्त्र बघू शकता तुम्ही, इथं किती वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र ठेवली गेलेली आहेत. फक्त आणि फक्त आपल्याला इतिहास कळावा म्हणून ही शस्त्र इथे मिळालेले आहेत. हे सर तुम्हाला इथल्या तलवारीचं महत्व सांगतील. आमच्या श्रीमंत उदयराजे पवार संस्थानिक जे आहे मलटणचे, त्यांच्या देवघरातली ही तलवार आहे. त्या तलवारीवरती पूर्वीच्या काळी एक सैनिक 100 सैनिक मारले की एक सोन्याचा टाक मिळायचा. असे त्याच्यावर इकडे 8 आणि पल्लीकडे 8, मग त्यावेळेसचे जवळ 1600 सैनिक मारले. त्याचं हे देवघरातली तलवार आहे. आणि ते आमच्या संघटनेला त्यांनी आम्हाला आता बाल केली, मग संघटना त्याचा सांभाळ करते. आता बघू शकता सरांनी आपल्याला अतिशय महत्वाची माहिती सांगितलेली आहे. इथे अजून एक माहिती सांगताय. हत्यार आहे हे तुम्ही जे हत्यार पाहू शकता,
ह्याला आडकित्ता कम कट्यार म्हणतात. आडकित्ताही वापरू शकतो प्लस त्याला आपण कट्यार म्हणून वापरही करू शकतो. हे फार दुर्मिळ असं शस्त्र आहे. आणि तुम्ही जर हा भाला जर पाहिला, हा भाला आणि तलवार हे जे मूळ पुरुष यशवंत महाराज आहेत पाणीत त्यांच्या वाड्याचं जेव्हा उत्खनन केलं त्यावेळेस ते सापडलेले हत्यार आहेत आपल्याकडे. तुम्हाला इथे बघायला भेटेल बघा, पानिपतवीर श्रीमंत महाराजा यशवंतराव पवार यांची प्रतिमा दिसेल तुम्हाला इथे बघायला. तसंच आपण अजून बघू शकता समोर अजून खूप सारी शस्त्र आहेत, याची माहिती पण मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला इथे जेवढी शस्त्र दिसत आहेत त्या सगळ्या शस्त्रांबद्दल थोडी थोडी माहिती तुम्हाला देतील दादा. प्रथम जय शिवराय सर. जय शिवराय सर्वांना. आता आपण बघतोय हा नागपूर भोसले वंशावळीचा शस्त्रसाठा आहे. भोसले वंशावळींचे जे किल्लेदार आहेत राणा राजपूत सिंह, त्यांचा हा सगळा शस्त्रसाठा आपल्या मागे दिसतोय. आता हा शस्त्रसाठा सगळ्या प्रदर्शनात युनिक असा शस्त्रसाठा आहे. याच्यात जर आपण पाहिलं तर मुघलकालीन बंदुकीपासून ते आत्ताच्या 1800 काळापर्यंतची सगळी शस्त्र याच्यात आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता याच्यात आपण 2-3 शस्त्र जी युनिक आहेत ती आपल्याला पाहता येईल. त्यातली एक विजयनगर कट्यार ही महत्वाची आहे. याला विजयनगर कट्यार म्हणतात. ही विजयनगर कट्यार आहे, याला चांदीचं वर्क केलेलं आहे आणि ही रॉयल्टी दाखवायचा भाग आहे. तुम्हाला हे आता माहिती सांगतील इथल्या प्रत्येक शस्त्राबद्दल. नमस्कार, मी राणा सर पाटील देशमुख किल्लेदार, जे बेरार म्हणायचे दक्षिण पश्चिम ईशान्य बेरार. तिथे आमच्या घराण्याला नागपूरकर सरकारांच्या वतीने देशमुखी होती. 1803 मध्ये या घराण्याचे 6 स्त्रियांनी जौहर केलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्यासाठी झालेला राजपूतांचा एकमेव जौहर हा मलकापूरच्या सरपाटील देशमुखांनी केला होता. आणि त्याच गोष्टीचा सन्मान स्वरूप आम्हाला मलकापूरची सरपाटीलकी आणि देशमुखी मिळाली होती. नागपूरकर भोसलेंनी ज्या वेळेला आमचं कुटुंब खानदेशात आलं त्यावेळेला आमच्या कुटुंबाला ही सन्मानाची पगडी दिलेली होती. ही पगडी 260 वर्ष जुनी असून 150 फूट कापडापासून हिला बनवलं जाते. कुंकुवामध्ये आणि जास्वंदाच्या फुलामध्ये भिजवून या कापडाच्या पीळपासून ही पगडी तयार केली जाते. अशी अनेक सन्मानाची शस्त्र आपल्याला इथे पाहायला मिळतील. हा काली खांडा जो आहे याचं विशेष महत्व आहे. या खांड्यानी आमचे पूर्वज युद्धाप्रसंगी जाताना रेड्याचा बळी देत असायचे. आणि रेड्याचा बळी हा फक्त एक युद्धावर जाऊन स्वतःच्या हाताने पराक्रम गाजवणारा क्षत्रिय देत असतो. त्यानंतर ते जिरे बख्तर आहे, ते जिरे बख्तर पण आमच्या पूर्वजांना सन्मान स्वरूप मिळालं होतं. एक इतिहास असा आहे का निजामाच्या अंगावरून आमच्या पूर्वजांनी एक असा पण इतिहास आहे का नागपूरकर भोसलेंनी ज्या वेळेला निजामाचा बंदोबस्त केला आणि नागपूरकर भोसले सरकार म्हणजे ते ज्यांनी मराठा साम्राज्याचे झेंडे अटके पार पोचवले, त्या साम्राज्याच्या वतीने त्यांनी आमच्या पूर्वजांना असा संदेश दिला का असं काहीतरी करा का निजामाला चांगलं उत्तर मिळालं पाहिजे. त्यावेळेला आमच्या पूर्वजांनी निजामाच्या छातीवरनं त्याचं चिलखत उतरवलं होतं आणि ते हे चिलखत. असा ज्वलंत इतिहास या घराण्याचा आहे. धन्यवाद सर. आता आपल्याला माहिती सांगितले ते श्रीमान राणा राजपूत किल्लेदार आहेत, त्यांचे वंशज आहेत ते. इथे तुम्ही बघू शकता जेवढे घराणे आहेत त्याचे सगळे वंशज इथे येऊन आपल्याला थोडंफार सहकार्य करतायत. बऱ्यापैकी त्यांचा आपला जो इतिहास आहे तो सर्व शिवसैनिक शिवभक्तांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे. तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही अजून वेगवेगळ्या प्रकाराची वस्त्र पोशाख इथे तुम्हाला बघायला मिळतील, शस्त्र मिळतील बघायला. जहागीरदार पारगळ संस्थान इथे तुम्हाला सर माहिती सांगतील इथल्या शस्त्रांबद्दल, पोशाखाबद्दल. नमस्कार. हे सर्व नमस्कार. हे सर्व बारगाव घराण्याचे जागीरदार जे तळादे गावचे जागीरदार ज्यांच्याकडे होते ते गावचे हे जागीरदार होते. त्यांचं नाव अमरजित राजे बाळगर. हे त्यांचा पूर्ण शस्त्रसाठा प्लस ठेवा आहे. त्याच्यामध्ये त्यांचे हे जे त्यांना जागीरदारी दिली होती त्याचे सर्व ताम्रपत्र आहे, त्याला ताम्रपत्र बोलतात. त्याच्यानंतर हे 130 वर्षापूर्वीचे जे
ब्रिटिशकालीन जे हे होते बिल्ले होते बॅज बिल्ले, तर त्या बॅज कमराच्या बिल्ल्यांचं हे अवशेष आहेत. त्याच्यानंतर जुन्या काळातलं हे पानपुडा आहे, जे आपण जे पान पेटी वगैरे खाण्यासाठी आपण जे वापरतो पान खाण्यासाठी, तर हा पानपुडा त्याचा आहे. त्याच्यानंतर जुन्या काळामध्ये जे जवळपास 250 ते 250 वर्ष पूर्वीचे हे त्यांचे जे आपण वस्तू वगैरे ऐवज ठेवतो, जे सोन्याचे दागिने वगैरे जे असतात ते ठेवण्यासाठी हा त्यांचा सगळ्या कपड्यांचे वस्तू आहेत. त्याच्यानंतर हा 250 वर्षापूर्वीचा घोड्यांवरती जे खोगीर आपण टाकतो त्याच्यावरती जो कपडा असतो तो 250 वर्षापूर्वीचा हा कपडा आहे. त्याच्यानंतर त्याच काळामध्ये जे युद्धावरती आपण जी सैन्य चिलखत वगैरे घालायचे, त्या चिलखतीचा प्रकार म्हणजे कवच, हा कवचाचा त्याचा प्रकार आहे. त्याच्यानंतर जे सैन्य युद्ध करताना जे सैन्य भाले, दानपट्टे, तलवार वापरायचे, त्याच्यामध्ये ह्यांच्या घराण्यामध्ये आता इथून पुढच्या घराण्याचं आता लेमनकानी घराण्यामध्ये त्यांचे जवळपास बाण आहेत, तलवार प्लस भाले, कट्यार आणि डोक्यामध्ये जे आपण शिरस्त्राण घालतो ते शिरस्त्राण इथे आहे. त्याच्यामध्ये ही वस्तू जी बघतोय आपण, हे भाल्याचा प्रकार आहे. जे पायदळीमध्ये जे सैन्य वापरायचे ते पायदळी भाले प्रकार आहे. त्याच्यानंतर जे राजे त्यांचे सरदार जागीरदार जे असतात त्या काळामध्ये त्यांना एक विशेष कट्यारीचा मान दिला जायचा, तर हा कट्याऱ्यांचा प्रकार आहे. त्याच्यानंतर हे जे युद्ध करताना आपण जे शिरस्त्राण घालतो ते शिरस्त्राणचा प्रकार आहे. तो शिरस्त्राण 2 प्रकारचे असतात. शिरस्त्राण एक पूर्ण कवच मध्ये असतं आणि हे जाळीमध्ये असतं, ते आपण पूर्ण फेस कव्हर करतो, तो हा प्रकार आहे. त्याच्यानंतर युद्ध करताना आपण जे बाण वगैरे वापरतो तो बाणांचा प्रकार हा आहे. त्याच्यानंतर त्या काळामध्ये जे युद्ध करताना जे तलवार वगैरे वापरले जाते, हे जुन्या काळातली ही त्यांची लेमकानी घराण्याचे हे देवाऱ्यामध्ये पूजले जाणारी हे तलवार आहे. हे त्यांच्या आता जे वंशज आहेत हे त्यांची ही तलवार देवाऱ्यामध्ये पूजतात. त्याच्यानंतर ही कुऱ्हाड आहे, जे युद्धामध्ये वगैरे वापरले गेलेले कुऱ्हाड आहे. त्याच्यानंतर हे मागे जे आहेत हे घोड्यावरती घोडस्वार युद्ध करताना भाले वापरतात, हा तो घोडस्वारांचा भाल्यांचा प्रकार आहे. जे भाले 2 प्रकारचे असतात, जे पायदळ सैन्य जे असतं, पायदळ सैन्य या प्रकारचे भाले वापरतात. त्याला लांब दांडी असते, खाली टोक असतं आणि वरती भाल्याचं टोक असतं. आणि जे घोड्यावरती जे असतात ते घोड्यावरती असणारे सैन्यांच्या भाल्यांचा प्रकार असा असतो, दांडी छोटी असते, वरती भाल्याचं टोक असतं. आणि ज्यावेळेस सैनिक घोड्यावरून जेव्हा आघात करतो त्या टायमिंग मध्ये हा आघात एकदम जिवारीशी जातो आणि अशा प्रकारे ह्या भाल्याचा आपण वापर केला जातो. त्याचबरोबर हा खंजीरांचा प्रकार आहे. इथं आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे खंजीर आहेत. ह्या खंजीरांचा प्रकार युद्धाच्या काळामध्ये जे आपण छुपा हत्यार म्हणून जे असतं त्या छुपा हत्यारांच्या ह्याच्यामध्ये आपण वापर केला जातो. हे एकदम वेगवेगळ्या नवीन डिझाईनचे खंजीर आहेत. धन्यवाद. सांगितलेली आहे. आता आपण बघितली गेलेली बाबर जी आहे त्याच्याबद्दल थोडी अजून माहिती तुम्हाला मिळावी यासाठी ते स्वतः त्यांचे वंशज आलेले आहेत इथे, ते तुम्हाला थोडी माहिती सांगतील. आपण बघू शकतो. तर मी सांगितल्याप्रमाणे सर तुम्हाला थोडी माहिती देतील अजून. काय ओके, ते बाबर घराण्याचं आहे. इथे चालुक्य वंशज, चालुक्याचे सोळंकी झाले गुजरातमध्ये जाऊन, आणि मग सोळंकीचे साळुंखे झाले, डोंगरगाव मध्ये येऊन ते साळुंखेचे बाबर झाले. आणि मग बाबर हे असे आमची जवळजवळ 100 पेक्षा जास्त गावांमध्ये बाबर आहेत. आम्हाला तर आता 100 मिळालेत, पण अजून भरपूर आहेत. तर ही शस्त्र जी आहेत ती सोननच्या वाड्यातला ही आहे. कालच एक इतिहासतज्ञ येऊन सांगून गेले, हे यांच्या वाड्यातलं आहे ते. तर कालच इतिहासतज्ञ सांगून गेले की चान्स आहे की ही एकच तलवार इथे की दोन्ही हाताने वापरले जाऊ शकणं अशी तलवार आहे, आणि 400 वर्षापेक्षा जास्त जुनी असू शकते. बरोबर, आणि त्यापेक्षा जास्त असू शकते. परत ते दानपट्टा जो आहे तो एक 350 वर्ष जुना असेल.
आणि हे तुम्ही बघितलं नसेल कुठे, तर हे जुन्या काळी जे घोड्यावर पेटी पत्र व्यवहार व्हायचे ना, तर मग इथून अशी दोरी घालून त्याच्यामधनं ऊन पाऊस वारा लागू नये म्हणून याच्यात पत्र न्यायचे, असे याच्यामध्ये पत्र न्यायचे. तर ढाल पण आत्ताच आणली आहे श्रीकांतनी. ढाल घेणं श्रीकांत. ही पानिपतच्या फक्त ढाल पानिपतच्या युद्धामध्ये वापरलेली ढाल आहे आणि ही तलवार पण पानिपतच्या युद्धामध्ये वापरलेली आहे. आज ही ढाल प्रथमतः सर्वांच्या दर्शनासाठी आलेली आहे. आतापर्यंत ही आमच्या सोनंच्या वाड्यामध्ये होती. सर्वसामान्यांसाठी ती दर्शनासाठी उपलब्ध नव्हती. ती आमच्या पूजनामध्ये होती. ती आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वांच्या पुढे आज प्रथमतः खुली करण्यात आलेली आहे. जसं दादांनी सांगितलं की ही जी तलवार आहे ती शिवकालाच्याही आधी जाण्याची शक्यता आहे. त्याच्यावरती त्याचं जे पोलाद आहे ते विशिष्ट पद्धतीचं पोलाद आहे. त्याच्याबद्दल सर्वच इतिहासप्रेमींनी आणि शस्त्रातल्या तज्ज्ञांनी जसं सांगितलेलंच आहे. आणि दादांनी जसं सांगितलं की आमच्या बऱ्याचशा बाबरांच्या पिढ्यांमधल्या अनेक पिढ्यांनी शिवकाळ, शंभूकाळ, शाहूकाळ या काळांमध्ये आपली सेवा या गादीशी दिलेली आहे. आणि आमचे विविध जे काही जुने पूर्वज होते ते या कामी शहीद झालेले आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः पानिपतमध्ये बाबरांचं शौर्य हे अतुलनीय आहे. धन्यवाद. ओके, धन्यवाद, थँक्यू. अतिशय सुंदर अशी माहिती आपल्याला सरांनी दिलेली आहे. अजून बरंच काही बघायचं राहिलंय. मी खूप काही मौल्यवान गोष्टी तुम्हाला अजून दाखवणार आहे. इथे आपण बघू शकता श्रीमंत माने सरकार घराणे यांचे शस्त्र इथे तुम्हाला दिसतील. बरेच वेगवेगळी शस्त्र आहेत. मोडी लिपीमध्ये इथे बरेच माहिती आहेत, पत्र आहेत पूर्वीच्या काळातली शिवकालीन, जी तुम्ही बघू शकता. जतन कशा प्रकारे केलेली आहेत, कारण पुढच्या पिढीपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी जाव्यात म्हणून अशा प्रकारे इतक्या उत्तम प्रकारे जतन केलेले पत्र आहेत ती. तुम्ही इथे समोर याल तर बघू शकता. इथे आपल्याला थोडक्यात तलवारीचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. तुम्हाला दादा इथे या तलवारीचं वैशिष्ट्य सांगतील थोडक्यात. जय शिवराय. आपले दुर्गसेवक अथर्व पवार यांनी संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी ची तलवार त्या काळी कशी असू शकते याची प्रतिकृती तयार केलेली दिसून येते. इथे ही जवळजवळ 2 किलोची आहे. 45 इंच अशी ही तलवार बनवलेली पूर्ण पितळाची आहे. ही तलवार हे मॅन बघतो आपण हिरव्या कलरचं दिलेलं आहे इथे मध्ये, आणि हे पूर्ण त्याच्यामध्ये नक्षीकाम त्यांनी कोरीव काम केलेलं आहे. हे दुर्गसेवक आपले अथर्व पवार म्हणून आहेत. त्यांनी ही प्रतिकृती केलेली आहे. शिवजातस आर्ट्स या नावाने त्यांचं एक शॉप सुद्धा आहे, जे आपल्याला वाघोली या ठिकाणी बघायला मिळते. धन्यवाद दादा. इथे बघा आपण स्वराज्याच्या आरमार बघू शकता. इथे तुम्हाला दिसत असेल इंग्रजांचे जहाज आहे. हे रहाट म्हणतो आपण याला. बागला दिसेल तुम्हाला, याला बागला म्हटलं जातं. प्रत्येक इथे ठेवलेल्या प्रत्येक शस्त्राबद्दल, प्रत्येकाबद्दल इथे थोडक्यात माहिती दिलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी इथे येऊन एकदा बघून जावा. इथे तुम्हाला महागीर दिसेल. इथे महागीर दिसेल तुम्हाला. बॉम्बकेच म्हटलं जातं याला. त्याच्याबद्दल इथे थोडक्यात माहिती आहे. याला फत्तेमार किंवा पाटीमार म्हटलं जातं. आपण शस्त्र ओळखू यावे त्यासाठी छोट्या छोट्या पाट्या देखील तिथे लावलेल्या आहेत, म्हणजे सगळ्यांना कळतील. इथे बघू शकता तुम्ही संगमिरी म्हटलं जातं याला. इथे माहिती आहे, मी संगमिरीची माहिती देते तुम्हाला. संगमिरी हे गुराबाग सारखेच पण आकाराने लहान असलेले हे लढाऊ जहाज आहे. संगमेश्वर येथील बांधले जात असत. या जहाजास 2 डोलकाठ्या व नाळेवर एक फोगीची शेड आहे. तुम्ही मी सांगते. संगविसेल हे संगमेश्वर गावाच्या नावाचे अपभ्रष्ट पोर्तुगीज रूप आहे. संगमेश्वर येथे ही जहाजे बांधली गेली असल्याने या जहाजांना संगमिरी असे म्हटलं जातं व पोर्तुगीज संगिसेल असंही म्हटलं जातं. या जहाजावर एका बाजूने काटकोनात 6 ते 8 व पुढे मागे 2-2 तोफा असतात. तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथे दाखवली गेलेली आहे. तसंच अजून पुढे देखील तुम्हाला असेच आरमार बघायला मिळणार आहेत.
सगळ्याची मी थोडक्यात माहिती देईल तुम्हाला. इथे तुम्ही बघू शकता, याला पाल म्हटलं जातं. पाल हे स्वराज्याच्या आरमारातील सर्वात मोठं लढाऊ नौका होती. या जहाजास 3 डोलकाठ्या असतात व नाळेवरती फोगीची शेड असते. पाल हेच दुमजली जहाज असून वरील मजला हा आराम करण्यासाठी तसेच निरीक्षणासाठी वापरला जात असे. या जहाजावर 200 ते 300 सैनिक तसेच एका बाजूला 7 ते 12 तोफा बसतात. इथे तुम्हाला गलबत दिसेल. याच्यात सुद्धा लहान मोठा असा प्रकार असतो. इथे गुराब दिसेल तुम्हाला. गुराब विषयी माहिती आहे इथे थोडक्यात. बघू शकता किती सुंदर आणि रेखीव अशा वस्तू आहेत आपल्या इतिहासातल्या. शिबाड बघा, शिबाड बघू शकता तुम्ही. मालाहून जहाजाचा एक प्रकार आहे हा. इथे तुम्हाला मचवा दिसेल. वेगवेगळ्या आकाराच्या असल्यामुळे ह्याला वेगवेगळ्या प्रकाराची नावं आहेत. तसाच त्याचा वापर आणि इतिहासातील त्याचं स्थानही वेगवेगळ्या प्रकाराचं आहे. इथे तुम्हाला दिसेल चोळ साम्राज्याचे जहाज आहे हे. स्वराज्याचे आरमार आहे. तुम्ही बघू शकता, याची सगळी माहिती इथे दिसत असेल तुम्हाला. श्रीमंत शितोळे देशमुख घराण्याचा इतिहास तुम्ही ऐकून असाल. इथे तुम्हाला दिसत असेल लोहांगी काठी असं म्हटलं जातं या शस्त्राला. तुम्ही शस्त्र बघू शकता. हे शस्त्र आहे. आपण तिथे लिहिलेलं आहे. तसंच ह्या भव्य दिव्य अशा प्रदर्शनाचा सर्वात मोठा आणि महत्वाचा हेतू आणि अनमोल गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चंदनाच्या हाताचा, उजव्या हाताचा ठसा इथे तुम्हाला बघायला मिळेल. अतिशय अनमोल आणि मौल्यवान वस्तू आहे ही आपल्यासाठी. इथे बरेच शिवभक्त आणि शिवसैनिक दर्शनासाठी आलेले आहेत आणि खास करून ते ह्या प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. बघू शकता तुम्ही. या हाताच्या ठशावरून शिवरायांची उंची किती होती याचा देखील अनुमान काढण्यात आलेला आहे. तुम्ही इथे शिवराई शिवकालीन व्यवहारातील नाणी बघू शकता. शिवराई म्हणतो आपण त्याला. आपण बऱ्याच ठिकाणी मागे सुद्धा बघितलेत आता. इथे सगळी छोटी छोटी माहिती आहे याबद्दल. तुम्ही बघू शकता. कसं वाटलं तुम्हाला हे भव्य दिव्य शिवप्रदर्शन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. तुम्हाला इथे मागे स्क्रीन वरती दिसत असेल सह्याद्री, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान हे दुर्ग संवर्धन कार्यरत संस्था आहे. तुम्हाला मागे स्क्रीन वरती आम्ही केलेली आतापर्यंतची सर्व कामं दिसत असतील. इतिहास जपणं कितपत महत्वाचं आहे ते आपल्याला दिसतं. तुम्हाला मी सर सांगतील तुम्हाला पुढची माहिती. तर हे सगळं शिवप्रदर्शन तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही नक्की सांगा. तुम्हाला जर असंच दुर्ग संवर्धन करण्याची इच्छा असेल किंवा निधी देण्याची इच्छा असेल तर तुम्ही सह्याद्री प्रतिष्ठान ऑफिशियल पेजला भेट द्या. धन्यवाद. जय शिवराय. नमस्कार. आज मैं ग्वालियर से एक ऐसे शख्स से बातचीत करवाने जा रहा हूं जो कोई परिचय के मोहताज नहीं. इन्होंने भारतीय सभ्यता और संस्कृति और भारतीय इतिहास में इनके परिवार ने एक अमूल्य योगदान दिया है. आज उन्हीं के जवानी उनके परिवार की वह गौरवपूर्ण इतिहास के बारे में सर बताएंगे. सर प्लीज. नमस्कार. माझं नाव रणजित सिंह गरुड. मी ग्वाल्हेरच्या सरदारांपैकी एक आहे आणि ग्वाल्हेर मी आता इथं ठेवलेले आहे ते जुने आचकन आहे, अंगरख्या आहेत आणि इथं सुकामेवा कुटायची एक जुनी पेटी आहे आणि हे हस्तिदंती सारीपाट आहे. आमची 1771 मध्ये पानिपतानंतर जेव्हा दिल्ली काबीज केलं तेव्हा आम्ही आघाडीचे सरदार होतो आणि पानिपतात सुद्धा आमच्या घरचे 3 जण शहीद झाले आणि इथं आता पुण्यात असतो आम्ही आणि हे प्रदर्शन सुद्धा ऑर्गनाईज करण्यात माझा
थोडाफार हातभार लागलेला आहे आणि ह्या इथं जवळजवळ 22 वेगवेगळ्या फॅमिलीजनी भाग घेतला आहे आणि या सगळ्या शिवभक्त शिवकालीन सरदारांच्या फॅमिलीज आहेत, घराणी आहेत आणि सगळी जुन्या 400 वर्ष जुने घराणी असून त्यांनी शिवाजी महाराजांसाठी खांद्याला खांद्या लावून लढलेले ही घराणी आहेत आणि अशाच प्रकारे उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सगळं मुलांना प्रेरित करण्यासाठी आणि सर्वांना उत्तेजित करण्यासाठी आम्ही याचा प्रयत्न करतोय की इतिहासाची माहिती सर्व लहान लहान मुलांना पण व्हावी, सर्व लोकांना व्हावी की आपल्या पूर्वजांनी काय करून ठेवलंय, आपल्या पूर्वजांनी किती मोठा पराक्रम करून ठेवला आहे हे सर्वांना कळावं, ह्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. धन्यवाद. नमस्कार. रायगढ़ किला का एक अद्भुत इतिहास जो सर अभी आपको बताने जा रहे हैं, जो एक एक कण आपको बतलाएगा किस तरह से वह वीर भूमि इतिहास को पैदा करती थी, स्वर्णिम इतिहास को पैदा करती थी. आइए सर से बातचीत करते हैं. नमस्ते, मैं सिद्धार्थ कंक, सरनोबत सरसेनापति येसाजी कंक, इनका मैं अभी का वंशज हूँ. ये जो आप सभी शस्त्र देख रहे हैं, ये शस्त्र मराठी ही जी शस्त्र आपण पाहताय, ही जी शस्त्र आहेत ती येसाजी कंक यांनी स्वतः वापरलेली शस्त्र आहेत. मी सिद्धार्थ कंक येसाजी कंकांचा वंशज आहे. येसाजी कंक यांचा रातावाडा राजगड किल्ल्याच्या पायथ्याला भुतोंडे या गावी असून त्या गावामध्ये अशी अनेक शस्त्र आपण त्या वाड्यामध्ये जतन केलेली आहेत. आपण जर पाहताल मध्यभागी जी तलवार आहे ही मराठा धोप प्रकारातील जी तलवार आहे, या तलवारीने येसाजी कंकांनी गोळकोंडा किल्ला जो आता हैदराबाद मध्ये आहे त्या किल्ल्यामध्ये कुतुबशहाच्या मदमस्त हत्तीला त्या ठिकाणी झुंज देताना वापरलेली ही तलवार आहे. त्याचबरोबर ही जी बाजूची तलवार आहे ती गोव्यातील फोंडा किल्ल्यावर येसाजी कंकांनी पोर्तुगीजांशी लढताना जो मोठा पराक्रम केला त्यावेळी ती तलवार वापरलेली आहे. या युद्धामध्ये येसाजी कंकांचे पुत्र कृष्णाजी कंक यांना वीरमरण आल्यानंतर स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भुतोंडे या गावी येऊन कंक घराण्याचे सांत्वन केले आणि त्या बदल्यात जी बक्षिसाची मोहीम दिली ती मोहीम सुद्धा आज आपल्या येसाजी कंक वाडा भुतोंडे येथे उपलब्ध आहे. तरी मी आपल्या चॅनल मार्फत सर्व शिवभक्तांना विनंती करतो की आपण सर्वांनी हे प्रदर्शन पाहायला तर नक्कीच यावे, परंतु राजगडाच्या पायथ्याला जो आपला येसाजी कंक वाडा आहे तो पाहण्यासाठी सुद्धा नक्की आपण सर्वांनी त्या ठिकाणी भेट द्यावी, एवढी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. यह एक ऐतिहासिक इनकी बैठ लो, बड़े महाराष्ट्र के सबसे बड़े, यह एक अद्भुत ऐतिहासिक समय है जिस समय इतिहास के कोने कोने से हमारे सीनियर्स, हमारे रॉयल फैमिली के लोग आए हुए हैं जो बताएंगे किस तरह से हमारा अद्भुत, अद्वितीय, अविश्वसनीय इतिहास रहा है. और आज इसी श्रृंखला में सर से दो आशीर्वाद के रूप में शब्द जो बताएंगे हमारी भारतीय इतिहास और सभ्यता कितनी गौरवपूर्ण रही है. शिवाजी महाराज की. पांडुरंग बलकवडे. आप इस भव्य दालन में, हिंदी है, हिंदी चैनल है क्या? आप इस भव्य दालन में छत्रपति शिवाजी महाराज ने 350 साल पहले मराठा योद्धाओं को अत्याचारी, अन्यायी, धर्मांधाई से, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुगल सत्ता से संघर्ष के लिए खड़े किए. हर व्यक्ति को शिवाजी महाराज ने अपना धर्म, अपना राष्ट्र और अपने समाज की रक्षा के लिए हथियार दे दिए. शस्त्र से आदमी समर्थ होता है. मराठा योद्धाओं ने
इसी शस्त्र से मुगल औरंगजेब के शक्ति को ललकारा था। इतना ही नहीं, औरंगजेब के ऊपर विजय प्राप्त किया था। मराठों का 27 साल का संघर्ष दुनिया के हर समाज के लिए, हर राष्ट्र के लिए आदर्श है। अपनी स्वतंत्रता की रक्षा कैसी करनी है, ये मराठों के संघर्ष से लोगों को इसका इतिहास प्राप्त होता है, प्रेरणा मिलती है। यहाँ छत्रपति शिवाजी महाराज के कंधे से कंधा मिला के जिस महान योद्धाओं ने संघर्ष किया, बलिदान दिया, वही मराठा घराने, ऐतिहासिक व्यक्ति और उनके वंशजों ने अपने घर के वो हथियार, शस्त्र, तलवार, दानपट्टा, भाला, बरसा, इसको एक संपत्ति की तरह उसको जतन करके रखा है। और आज वही शस्त्र दुनिया के लिए, दर्शन के लिए यहाँ रखे हैं। ये बहुत बड़ी अभिमान की, गर्व की और प्रेरणादायी घटना है। इन सब इस संस्था के संयोजकों को और इस घराने के आज के वंशजों को मैं प्रथम नतमस्तक होता हूँ और उनके पुरखों को वंदन करता हूँ। मेरे आज भी हमें परकीय सत्ता से, दहशतवादियों से लड़ना है। हमारे महिलाओं को अत्याचारी से संघर्ष करना है, तो उसको सशक्त होना चाहिए। यही इसकी प्रेरणा है। मैं संयोजकों को इसके लिए धन्यवाद देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर, आपने अपना जो आशीर्वाद वाक्य दिया अद्भुत है। वास्तव में यह वह भूमि है जहां से क्रांति उत्पन्न होती है। किसी ने सही कहा है, अगर आपको देश बचाना हो तो शस्त्र पूजा करना होगा, और यदि आपको संस्कृति बचाना हो तो आपको अपनी पुस्तकों का अध्ययन करना होगा। इन सारे चीजों को देखकर एक बड़ा ही गर्व के साथ बोलने की इच्छा होती है। जमी आसमां से आगे हूं, वक्त की कारवां से आगे हूं, मैं कहां था खुदा जाने, पर कल यहां था उससे आगे हूं। इस तरह की जो हमारी जनता, हमारे पुणे की लोगों ने जो कार्यों का स्थापन किया है, ये आने वाले समय में न केवल एक इतिहास की रचना करेगी, बल्कि हर एक माताएं बहनें शिवाजी महाराज जैसे बच्चों को संस्कार देने का भी कार्य करेगा। क्योंकि जब जब हम अपनी संस्कृति को भूल रहे हैं, तब तब बाहर के उपद्रवी तत्व आके हमारी सभ्यता, संस्कृति, मां बहनों पर बुरी नजर रखने का कार्य किया है। इसलिए यह शस्त्र यह बतलाने का सफल प्रयास करता है कि हमें शास्त्र नहीं, शास्त्र के साथ साथ शस्त्र को भी रखना होगा। इसीलिए कहा गया है कि प्राचीन काल से हम लोग शक्ति पूजा करते हैं, और यह वह भूमि है जहां उमा भाई दावाड़े जैसी महिला ने पहली बार भारत नहीं विश्व की पहली सेनापति रही, जिन्होंने अपने बल पर, अपनी योग्यता, क्षमता, समर्थता के बल पर उस पद को प्राप्त किया है। और इतिहास ने कहीं इन बातों को कहीं धूमिल कर दिया, लेकिन हमें उन सारे चीजों को उजागर करना है और गौरवपूर्ण इतिहास को पुनः आगे लाना है। और इसी श्रृंखला में सर से फिर एक नई आशीर्वाद के रूप में प्लीज सर। आज यहाँ जो सह्याद्री प्रतिष्ठान की तरफ से छत्रपति शिवाजी महाराज के समय में जिन्होंने उनका साथ दिया, स्वराज्य स्थापना से लेके पूरे भारत के 60% से भी ज्यादा मुल्क पर मराठों का राज था। ये सब करने में जो घराने, जो फैमिली महाराज जी के साथ थी, वो फैमिली में जो कुछ भी, उन घरानों में जो कुछ भी शस्त्र रखे हैं पूजा में है, उनके पुरखों के शस्त्र जो पीढ़ी दर पीढ़ी पूछते आए हैं, वो शस्त्र यहाँ पे है। आप बाहर जो शस्त्र देखते हैं वो अलग है, और यहाँ जो आप देख रहे हैं वो अलग है।
जिन्होंने इतिहास रचा शिवाजी महाराज के साथ मिलके, उन लोगों के, उन वीरों के घर में, देवघर में रहने वाले ये शस्त्र है। और ये इसका आयोजन करने वाले जो सह्याद्री प्रतिष्ठान है, ये इनका उपक्रम कितना अच्छा है और लोगों को इन शस्त्रों के बारे में कितनी उत्सुकता है, इसके प्रति कितना आकर्षण है, ये जब हम अंदर आ रहे थे तभी देखा कि बाल गंधर्व के मेन रोड के गेट तक पूरी लाइन लगी हुई है। आज तक मैं बहुत सारे प्रदर्शन यहाँ देख चुका हूँ, लेकिन ऐसा मंजर मैंने पहली बार देखा है। पिछली बार भी ऐसी हुआ था, लेकिन उस साल मैं नहीं आया था। आज जब आंखों से देखा तो पता चला कि आज भी महाराष्ट्र में रहने वाले हर एक महाराष्ट्रियन मराठी, वो चाहे कोई भी कास्ट का हो, उसको छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिया तो उसके नसों में का खून अपने आप तेज दौड़ने लगता है। और जब कभी अत्याचारियों की, अन्यायी की, सुल्तानों की या हमारे संस्कृति पर वार करने वालों की बात आती है तो वही खून उबलता भी है। और ये जो कुछ भी किया है हमारे पुरखों ने, वो किया है इन शस्त्रों के दम पे। अभी मैंने बहुत साल पहले जब स्कूल में था तभी एक कविता पढ़ी थी, कभी कभी बार बार कान पे भी वो पढ़ती है। वही पंक्तियां सुना के मैं इसका मेरा भाषण बंद कर देता हूं। देखो मुल्क मराठों का, यहां शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था। शेर बोली हर हर महादेव की, बच्चा बच्चा बोला था। शेर शिवाजी ने रखी थी शान हमारे लाज की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। जय महाराष्ट्र, जय शिवराय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। धन्यवाद सर, आपके अद्भुत अद्वितीय जो शब्द थे वो न जाने क्यों प्रत्येक सब व्यक्ति के खून में एक ज्वाला बनकर सामने आ रहा है, और वही हमारे सनातन धर्म की सबसे बड़ी पहचान है। ये सारे चीज जो आप देख रहे हैं, जो बताने का सफल प्रयास करता है कि हमारे पूर्वजों ने किस तरह से संघर्ष कर अपनी सभ्यता संस्कृति को बचाया था और आज यहां तक लेकर आया है। किसी ने सही कहा है, संघर्ष न हो जीवन में तो क्या मजा है जीने में। यही संघर्ष का अद्भुत जो मंजर आपको देखने को मिल रहा है वह अद्भुत है, अद्वितीय है, अविश्वसनीय है। ओके, अंतिम शब्द आपके साथ लेकर मैं अपने शब्द शुरुआती मेरे से हुई है। धन्यवाद। क्योंकि लोग बहुत सारे हैं और प्रत्येक व्यक्ति का शब्दों को लेना मुश्किल है, इसलिए आज हम यहीं पर अंत करते हैं। लेकिन यह एक शुरुआत है, अंत नहीं। आने वाले समय में ऐसी बहुत सारे कार्यक्रम होंगे जो मैं आपके साथ लाने का सफल प्रयास करता रहूंगा। माता की जय। धन्यवाद। आज आप इस श्रृंखला के अगले कड़ी में मैं सर का स्वागत करता हूं और यह बताएंगे किस तरह का यह वैभवशाली इतिहास रहा है, कितना गौरवपूर्ण इतिहास रहा है। सर पहले अपना परिचय दें, उसके बाद यहाँ के इतिहास के बारे में बताएं। माझे नाव ॲडव्होकेट मारुती आबा गोळे, हिंदवी स्वराज्य पायदळचे प्रमुख स्तनोबंद नरवी पिलाजी गोळे यांचे मी 14वा वंशज आहे। जावळी जिंकण्यापासून ते अगदी छत्रपती शाहू महाराज असे 4 छत्रपतींची सेवा करायचं आमच्या घराला भाग्य मिळालं। अफजल खानाच्या वधामध्ये, जावळीच्या प्रकरणामध्ये, शाहिस्ते खानाच्या ह्याच्यामध्ये, सरसेनापती आंबेराव मोहिते बरोबर, सरजा खानाबरोबर, त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांसाठी 10 जून 1689च्या लढाईमध्ये अशा अनेक घटनांचे साक्षीदार असलेले पिलाजी गोळे त्यांचा मी वंशज आहे। 4 छत्रपती सेवा करायचं आम्हाला भाग्य मिळालं, ते खरंच आम्ही भाग्यवान आहोत। त्यांच्या घरातली जर शस्त्र पाहिली तर त्यांच्या ह्या 5 तलवारी, 2 भाला, हा जो भाला आहे हा स्वतः पिलाजी गोळ्यांनी वापरलेला स्वतःचा भाला आहे। हा फार दुर्मिळ आहे, लाकूड सुद्धा त्यावेळेस त्याचे, ही फार वेगळी वस्तू आज ह्या प्रदेशांमध्ये पाहायला मिळते। त्यांची एक छोटी मूर्ती, एक मॉडेल आपण हे बनवलेलं आहे।
त्यानंतर हा माझ्या पंजोबांनी ब्रिटिशांना जुगारीमध्ये, दिवाळीच्या जुगारीमध्ये हरवलेला कोडॅक कंपनीचा भारतातला पहिला कॅमेरा आहे हा, एक वेगळी. आणि ही जव्हार मधली आदिवासी बांधवांनी, मी आग्रा ते राजगड गेले 5 वर्षाले चालत येतो, त्याच्या निमित्तानं जव्हार मधल्या आदिवासी बांधवांनी 55 किलोची जगातली सगळ्यात मोठी तलवार आपल्याला भेट दिलेली आहे. तिची लांबी 81 इंच आहे, एक आगळी वेगळी. जगात एवढी मोठी तलवार वजनाने आणि लांबीने दुसरी जगामध्ये कुठे नाही. जपानला 2 नंबरची तलवार आहे, जिचं वजन 48 किलो आहे. 3 नंबरची तलवार जेजुरी गडावरती आहे, तिचं वजन 39 किलो आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, बड़ा ही अद्भुत अद्वितीय इतिहास के बारे में आपने जानकारी दी। नमस्कार। नमस्कार। आज मैं एक ऐसे अद्भुत चीज दिखाने जा रहा हूं जो अगर आपने देखा तो निश्चित तौर पर आपको अपने जन्म पे गर्व होगा। आज मैम से मैं बातचीत कर रहा हूं। मैम, सर प्लीज बताएं। ये जो छत्रपति शिवाजी महाराज का चंदन के लेप में डूबे हुआ हाथ का जो ठसा है, उसका याचे संशोधन ग खरे यांनी केलेले आहे आणि तो राजे माने मसवड यांच्या कागदपत्रातला ठसा असून तो आज इथे प्रदर्शनामध्ये सर्वांना दर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे। धन्यवाद सर, आपने काफी खूबसूरत जानकारी दी है। मैम, आप कुछ बताएंगी? नमस्कार। छत्रपति शिवाजी महाराज के कालखंड में जिन जिन योद्धाओं ने, सरदारों ने उनके इतिहास में साथ दिया और उनके साथ जिस लड़ाई में उन्होंने अपना योगदान दिया है, उन सभी घरानों के मोर देन 25 घराने जो है अभी उनके जो घर में पूजी जाने वाली शस्त्र है, उन सभी आप इस प्रदर्शन में आज दर्शन के लिए, शस्त्र दर्शन के लिए सह्याद्री प्रतिष्ठान की तरफ से रखे गए हैं। और इसमें से सबसे खास बात और जो हम मराठों का स्वाभिमान, अभिमान और गौरव है, छत्रपति शिवाजी महाराज, उनके राइट हैंड का जो चंदन में उन्होंने लिया हुआ हैंड इम्प्रेशन है, वो अभी आप हमारे सामने देख रहे हैं, जो कि अभी सातारा का जो म्यूजियम है उसमें संवर्धन के लिए रखा गया है। और पहली बार ये जो मराठों का शस्त्रागार है उसमें हमने ये दर्शन के लिए सभी लोगों के लिए रखा गया है। 2 ही खानदान है जिनके पास अमूल्य ठेवा है, उनमें से राजे माने जो घराना है उनके पास ये महाराज का अमूल्य ठेवा है और हम हमारा अहोभाग्य मानते हैं इसके। धन्यवाद। जय शिवराय। बड़ा ही खूबसूरत अद्भुत चीज है। धन्यवाद।